Hello students, now we are going to discuss about our remaining topics from Science and Technology part 2, and that are nothing but the topic number 5, topic number 4, topic number 5 and topic number 6. The fourth one is let's see the topic number 4, environmental management. पहा आपण 3 टॉपिक बद्दल बोललेलो आहोत. आता रिमेनिंग जे सायन्स 2 चे 3 टॉपिक्स राहिलेले आहेत त्याच्याबद्दल आपण बोलूया. जो चौथा टॉपिक आहे तो एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. त्या एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटमध्ये आपण कोणकोणते पॉईंट्स पाहिलेले होते ते पहा. इकोसिस्टीम ए रिव्ह्यू, आफ्टर दॅट एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम, थर्ड वन इज दी एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन, फोर्थ वन इज दी एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट अँड द फिफ्थ वन इज दी बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. या टॉपिकमध्ये असणारे जे काही मेन पॉईंट आहेत त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. ओव्हरऑल सगळंच लूक करणार आहोत आणि जे मेन आहे त्याच्यावरती पण बोलूयात. द फर्स्ट वन इज दी इकोसिस्टीम. व्हॉट इज द इकोसिस्टीम? ऑल ऑफ यू नो दॅट इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 पार्ट्स. द फर्स्ट वन इज दी बायोटिक पार्ट्स and another one is the abiotic factor. Biotic factor which consists of living organism and abiotic factor which consists of non-living organism. Biotic factors are the factors nothing but the plants, animals and microorganism and human beings. These are known as biotic factor, while the non-living things are known as abiotic factor. Abiotic factors are air, soil, rock, sand, water, sun, अशा पद्धतीचे हिल्स जे काही आहेत यांना अबायोटिक फॅक्टर असं म्हणायचं आणि या सगळ्यांना कलेक्टिवली इकोसिस्टीम असं म्हणायचं. पहा, आफ्टर दॅट देर इज अ वन फ्लो चार्ट विच वी हॅव ऑलरेडी स्टडीड व्हेन टॉपिक डिस्कस. जेव्हा आपण टॉपिक पाहिलेला आहे तेव्हा हा फ्लो चार्ट पाहिलेला आहे इकोसिस्टीमचा. त्याच्यानंतर रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टीम, या दोघांमध्ये असणारं रिलेशनशिप काय आहे. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट होता एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. व्हॉट इज मीन बाय एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन? एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड व्हॉट इज युअर रोल इन दी कन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट अँड दॅट वन इज नथिंग बट दी, पहा, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हा एक महत्त्वाचा पॉईंट होता आणि त्याच्यामध्ये तुमचा रोल काय असणार आहे किंवा तुम्ही काय महत्त्वाची भूमिका त्याच्यामध्ये बजावणार आहात, तुम्ही त्यासाठी काय काय नवीन प्रोजेक्ट्स किंवा नवीन प्रोजेक्ट तुम्ही काय काय करणार आहात एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनसाठी. तर पहा, इथे 6 पॉईंट्स आहेत. द फर्स्ट वन इज दी कन्झर्वेशन, सेकंड वन इज दी प्रिझर्वेशन, थर्ड वन इज दी कंट्रोल, फोर्थ वन इज दी प्रोडक्शन, सिक्स्थ वन इज दी अवेअरनेस अँड सेवन्थ वन इज दी प्रिव्हेन्शन. असे 7 पॉईंट्स आहेत की जे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनसाठी तुम्ही काय काय प्रोजेक्ट करू शकता किंवा त्यालाच माय रोल इन एन्व्हायरमेंट. आता क्वेश्चन कसा विचारला जाईल, पहा, तुमची भूमिका काय आहे त्याच्यामध्ये. व्हॉट आर डिफरंट प्रोजेक्ट्स यू आर कॅरीड आउट फॉर दी कन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट अँड हाऊ, कशा पद्धतीने तुम्ही ते कराल ते सांगायचं आहे. पहा, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. द फर्स्ट पॉइंट इज दी एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. व्हॉट इज मीन बाय एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन? पहिल्यांदा तुम्हाला काय द्यावी लागेल, तिथं डेफिनेशन द्यावी लागेल. डेफिनेशन दिल्यानंतर व्हॉट इज युअर रोल, माय रोल इन कन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट इन दी एन्व्हायरमेंट, हे पण तुम्हाला तिथं सांगावं लागेल. मी तुम्हाला पॉईंट सांगितलेले आहे आत्ताच. कन्झर्वेशन, कंट्रोल, प्रोडक्शन, लिहित बसायला नको, तोंडीच सांगते. हे जे आहेत हे त्याच्यामध्ये पॉईंट्स येतील. पहा, त्याच्यानंतर जो पॉईंट होता, देर इज अ वन फ्लो चार्ट फॉर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. पहा, नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन काय आहे हो. इथं एक फ्लो चार्ट आहे, तो फ्लो चार्ट कंप्लीट करायचा आहे. तो आपण जेव्हा टॉपिक पाहिलेला होता तेव्हा मी तो घेतलेला आहे की कशा पद्धतीने तो फ्लो चार्ट कंप्लीट करायचा आहे. त्याच्यामध्ये काय काय आहे पहा. टू मेंटेन द बॅलन्स इन नेचर, टू सॉल्व द नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम्स अँड देर इज अ वन पॉईंट अँड दॅट वन इज नथिंग बट दी पोल्युशन इज रिमेन्स. पोल्युशनमध्ये काय पहा, पोल्युशन म्हणजे काय आपण शिकलेलो आहोत. एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणजे काय, विच आर फॅक्टर्स अफेक्टिंग पोल्युशन, हे पण शिकलेलो आहोत. त्याच्यानंतर पहा,
the point is the environmental conservation is our social responsibility. There are various acts for the conservation of environment. After that there is one movement for the conservation of environment, and that one is nothing but the चिपको movement. सॅक्रेड ग्रूव्ज हे एक आहे. त्याच्यानंतर काही सिम्बॉल दिलेले आहेत, ते सिम्बॉलचा मिनिंग तुम्हाला विचारलं जाऊ शकेल. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन आणि बायोडायव्हर्सिटी यांचा रिलेशन काय आहे. देर आर मेनली 3 टाइप्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. द फर्स्ट वन इज दी जेनेटिक डायव्हर्सिटी, सेकंड वन इज दी स्पेसिस डायव्हर्सिटी, अँड द third one is the ecosystem diversity. There are various organization which play important role in the conservation of environment. पहा त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट आहे हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, आणि नंतर त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन्ड स्पेसीज. ओके, क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन्ड स्पेसीज. क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन्ड स्पेसीज म्हणजे ज्या काही व्हॅनिश होत चाललेल्या स्पेसीज आहेत त्यांचं क्लासिफिकेशन सांगितलेलं आहे. देअर आर मेनली 4 स्पेसीज. द फर्स्ट वन इज दी endangered species, and example of that species is endangered species. शॉर्ट मध्ये लिहिते पहा. एक्झाम्पल काय आहे, लायन टेल मंकी. सेकंड वन इज दी I think rare species. Yes, rare species. Rare species. Example of rare species is red panda. The second one is the musk deer. एक example लिहू शकता तुम्ही किंवा एक example सांगितलं तरी sufficient आहे. ओके, vulnerable species. Vulnerable species. And the fourth one is the indeterminate species. Indeterminate species. Vulnerable species चं example पहा, tiger and lion. And the indeterminate species चं example आहे giant squirrel. That one is nothing but the शेकरू खार. Giant squirrel. Okay, अशा पद्धतीनं. and मोस्ट इम्पॉर्टंट डॅश डॅश किंवा असं पण विचारलं जाऊ शकेल की वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे कोणता आहे. वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे द 22 मे इज दी वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे. वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे. सी 22 May is the World Biodiversity Day. The next point is the hotspots of biodiversity. Hotspots of biodiversity. आपण जेव्हा टॉपिक बघितलेला आहे तेव्हा हे हॉटस्पॉट्स बघितलेले आहेत. किती % भाग आहे जो हॉटस्पॉटनी आहे, तर तो 15.8% आधी होता. आता तो कसं झालेला आहे, खूप कमी झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक आपण पाहिलेलं होतं, देअर आर मेनी डिफरंट टाईप्स ऑफ काय पाहिलेलं होतं, डायव्हर्सिटी. जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पेसिस डायव्हर्सिटी, इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. अशा पद्धतीनं ओव्हरऑल तुमचा चौथा जो टॉपिक आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, विच इज व्हेरी इझी वन. ओके, काय लिहिलं आपण इथं, टाइप्स ऑफ diversity, types of biodiversity. The first one is the genetic, second one is the species, and the third one is the, what is the third type, which one is the third type, ecosystem diversity. Ecosystem diversity. This all about the environmental pollution. काही डिटेल सांगत बसायची गरज नाही, टॉपिक खूप इझी आहे. जेव्हा आपण शिकलेलो आहोत तेव्हा सगळे पॉईंट्स मी कव्हर केलेले आहेत. जे काही मेन मला वाटले ते आपण इथं बघितलेले आहेत. पहा, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन महत्त्वाचं आहे किंवा का, कारण की एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन शिवाय एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट होणारच नाही. सो द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज द एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. आफ्टर दॅट, व्हॉट इज युअर रोल इन द कन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट,
there is a one flow chart, need of environmental conservation, classification of threatened species. There are mainly 4 species: endangered, rare, vulnerable, indeterminate. Each have one example. The 22 May is celebrated as a World Biodiversity Day. Then hotspots of biodiversity, and after that types of biodiversity. There are mainly 3 types of biodiversity. The first one is the genetic, second species, and the third one is the ecosystem biodiversity. See, now we are going to discuss the topic number 5th, and the topic is nothing but the towards green energy. The 5th topic from Science and Technology book, part 2, towards green energy. पहा, जेव्हा आपण टॉपिक पाहिलेला होता तेव्हा सगळं डिटेल बघितलेलं आहे, सांगत काही बसणार नाही मी, फक्त एकदा ओव्हरलॅप करूयात क्विक. यूज ऑफ व्हेरियस एनर्जी पॉईंट्स कोणते कोणते आपण पाहिलेले होते पहा याच्यामध्ये. यूज ऑफ व्हेरियस एनर्जी सोर्सेस, सेकंड वन इज दी जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, अँड द थर्ड वन इज दी प्रोसेस ऑफ जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड एन्व्हायरमेंट. पहा, हे झालेलं आहे का तुमचं? हे मी पुसूयात का आपण हे, म्हणजे आपल्याला नेक्स्ट टॉपिक बघता येईल. See the first point, energy and use of energy. What is energy? Energy is nothing but capacity to do work, and त्याचे आपण ट्रान्सफॉर्मेशन पण पाहिलेले होते. व्हॉट इज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी हा पण आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर पहा, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इज बेस्ड ऑन द वन प्रिन्सिपल, अँड दॅट प्रिन्सिपल इज नथिंग बट दी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन प्रिन्सिपल, की जे सगळ्यामध्ये वापरलं जातं. फक्त सोलार फोटोवोल्टाईक सेलमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन प्रिन्सिपल वापरलं जात नाही, बाकी सगळीकडे हे वापरलं जातं, हे लक्षात ठेवायचं. पहा, त्याच्यानंतर ते प्रिन्सिपल पाहिलं होतं आपण. त्याच्यानंतर जो पॉईंट पाहिलेला होता तो पॉईंट म्हणजे थर्मल एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. त्याची स्कीमॅटिक डायग्रॅम, जे काही पॉवर प्लांट आहेत ना, कुठले कुठले आपण पाहिले? थर्मल. त्याच्यानंतर कुठला पाहिला? न्यूक्लिअर. त्याच्यानंतर कोणता पाहिला? नॅचरल गॅसचा. त्याच्यानंतर कोणता पाहिला? हायड्रो इलेक्ट्रिक. अँड 5th वन इज दी विंड एनर्जी, अँड 6th वन इज दी सोलार एनर्जी. हे जे पॉईंट्स आहेत यातला एक पॉवर प्लांटची स्केमॅटिक डायग्राम आणि त्याचं डिस्क्रिप्शन नक्की विचारलं जाणार. आता ते कोणतं ते मला माहीत नाही. काय सांगितलं मी? जेवढे काही पॉवर प्लांट आहेत त्याचा जो काही जे काही एनर्जी पॉवर प्लांट आहेत त्या एनर्जी पॉवर प्लांटची डायग्राम एकाची नक्की येणार. ओके, सो लेट्स सी. आपण थर्मल एनर्जी बेस्ड पॉवर प्लांट पाहिला, त्याच्यामध्ये त्याचे स्कीमॅटिक पाहिलं, एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन पाहिलं, त्याच्यानंतर त्याचे काय आपण पाहिलं तर त्याचे युजेस काय आहेत, त्याच्यामध्ये क्रिएट होणारे प्रॉब्लेम्स कोणकोणते आहेत. त्याच्यानंतर आपण पाहिलं न्यूक्लिअर पॉवर प्लांट. न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये आपण एक महत्त्वाची प्रोसेस पाहिलेली होती. ती प्रोसेस म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन, अँड दॅट रिॲक्शन इज नोन ॲज चेन रिॲक्शन, की ज्याच्यामध्ये युरेनियम 236 इज अ व्हेरी हायली अनस्टेबल. युरेनियम 236. आता मुलांचा गोंधळ होतो, बऱ्याच जणांना कळत नाही. बंबारमेंट कुणावरती केली जाते तर युरेनियम 235 वरती, आणि जो तयार होतो ना तो खूप अनस्टेबल तयार होतो. म्हणजे युरेनियम 235 29 हा नसतो अनस्टेबल, याच्यावरती न्यूट्रॉन काय केले जातात? बंबार्डमेंट केली जाते, आणि तयार कोण होतो? हा न्यूट्रॉन इथं ॲड होतो. ॲड झाल्यानंतर इथं काय होणार आहे? 236 तयार होणार आहे, आणि हा जो तयार झालेला आहे 236 हा हायली अनस्टेबल असतो. का हायली अनस्टेबल असतो? कारण की तो त्याच्यामधून बेरियम आणि क्रिप्टॉन यासारखे रेडिएक्टिव्ह सबस्टन्सेस फॉर्म करतो, आणि ॲट दॅट टाईम एनर्जी पण प्रोड्यूस केली जाते. सो पॉईंट टू बी रिमेंबर, युरेनियम 236 इज अ हायली अनस्टेबल, आणि ते तुम्हाला माहीत आहे, आपण शिकलेलो आहोत. याच्यामध्ये पहा प्रॉब्लेम्स कोणकोणते क्रिएट होतात हे देखील आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता पहा, जर का सगळे आपण पॉवर प्लांट पाहिले ना, मी सगळ्याचीच तुम्हाला काय काढून दिलेली होती हो, तर आउटलाईन अशा
खूप छान मी डायग्राम जेव्हा टॉपिक शिकवलेला होता तेव्हा काढलेली आहे. पण जर का पुस्तकात पाहिली तर सगळ्यात इझी जी आहे ती कुठली आहे मी तुम्हाला सांगते. स्केमॅटिक ऑफ पॉवर प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस. सो हे विचारली जाऊ शकण्याची शक्यता आहे, कारण की याची कशी आहे सगळ्यात सोपी आहे, बाकीची अवघड आहे, पण या सगळ्यापैकी एक विचारली जाणार हे नक्की आहे. त्याच्यानंतर आपण हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी पाहिलं, त्याचे युजेस, त्याचे ॲडव्हान्टेजेस, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस हे देखील पाहिले. विंड एनर्जी पाहिलं. विंड एनर्जी इज दी क्लीन एनर्जी सोर्स. सी, विंड एनर्जी इज क्लीन एनर्जी सोर्स. विंड एनर्जी इज क्लीन एनर्जी सोर्स. ओके, लक्षात राहील. इथं काही लिहितात मुलं, न्यूक्लिअर लिहितात, थर्मल लिहितात. कसं रे न्यूक्लिअर असेल? न्यूक्लिअरमधून काहीच पोल्युशन होत नाही का? त्याचा त्रास होत नाही का? जरा डोकं चालवत नाहीत, काही मनाला वाटेल ती आन्सर्स लिहायची. सो हे लक्षात ठेवायचं, विंड एनर्जी इज दी क्लीन एनर्जी सोर्स. ज्या एनर्जीमधून पोल्युशन होत नाही असे एनर्जी सोर्स जे असतात ते क्लीन एनर्जी सोर्स असतात किंवा त्यांना ते इम्पॉर्टंट असतात. ओके, नाव द नेक्स्ट वन इज दी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वन, सोलार एनर्जी सेल्स. त्याच्यातलं सोलार फोटोवोल्टाईक सेल आणि सोलार थर्मल पॉवर प्लांट हे दोन्हीसुद्धा इम्पॉर्टंट आहेत. ओके, हे दोन्ही पण कसे आहेत तो इम्पॉर्टंट. आणखी आपण पॉईंट पाहिला होता, कोणता पाहिला होता तर टाईप्स ऑफ विंड मिल्स हा देखील इम्पॉर्टंट आहे. सोलार एनर्जी पॉवर प्लांट याच्यामध्ये सोलार फोटोवोल्टाईक सेल आणि कुठला मी सांगितला हो तुम्हाला, सोलार थर्मल पॉवर प्लांट हा देखील इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टीनं. सो लेट्स सी टॉपिक नंबर 6, ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये पहा आपण एकूण 3 पॉईंट्सचा अभ्यास केलेला होता. कोणते 3 पॉईंट्स? तर द फर्स्ट वन इज दी हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. द सेकंड वन इज दी new method or new system of animal classification and the third one is the kingdom animalia. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्लासेसचा, वेगवेगळ्या फायलमचा, वेगवेगळ्या सब फायलमचा तुम्ही स्टडी केलेला आहात. पहा याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे की जे तुम्ही 8-9 स्टँडर्डमध्ये शिकलेला आहात. ते काही इम्पॉर्टंट नाही आहे, ते तुम्हाला आत्ता 10thला विचारलं जाणार नाही. त्याच्यानंतर पहा हिस्ट्री हा जो काही पॉईंट आहे हा तुमच्या टॉपिकमधूनच ड्रॉप केलेला आहे. त्याच्यानंतर ट्रॅडिशनल मेथडमध्ये आपण नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट्स याबद्दल बघितलेलं होतं. त्याच्यानंतर पहा ऑल ऑफ यू नो दॅट व्हॉट इज मीन बाय कॉर्डेट, व्हॉट इज मीन बाय नॉन कॉर्डेट. एक महत्त्वाचा पॉईंट आहे इथं, क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. त्याच्यामधलं ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन हे जे आहे आणि बॉडी सिमेट्री हे 2 खूप महत्त्वाचे आहेत. आता समजा तुम्हाला विचारलं की एक्सप्लेन द बेसिक डिफरन्स बिटवीन ऑर द what is basic difference between grade of organization and symmetry. तर तिथं तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. ओके, पहा तुम्हाला क्वेश्चन सांगते, क्वेश्चन कशा पद्धतीचे आहेत. 2 क्वेश्चन मिळतील ते. पहा, एक्सप्लेन डिफरन्स बिटवीन ग्लायकोलिसिस, जम्बलिंग पहा तुम्ही कशी करता, glycolysis and TCA cycle. ओके, दिस इज द वन क्वेश्चन. ओके, हा एक क्वेश्चन आहे आणि आपण इथं दुसरा लिहूयात कारण की मला इथं खाली एक्सप्लेन करायचं आहे थोडंसं तुम्हाला. पहा दुसरा क्वेश्चन समजा तुम्हाला विचारला, व्हॉट इज द मेन डिफरन्स between grade of organization and body symmetry. सी, दोन्ही क्वेश्चनची आन्सर्स कशी लिहायची आणि कोणतं प्रॉपर आन्सर आहे हे मी तुम्हाला सांगते. पहा क्वेश्चन आधी समजून घ्या. तुम्ही काय करता, क्वेश्चन समजून घेत नाही. इथं क्वेश्चन काय आहे पहा, एक्सप्लेन डिफरन्स बिटवीन ग्लायकोलिसिस अँड TCA सायकल. इथं तुम्हाला काय करायचं हो, इथं तुम्हाला 2 कॉलम करायचे आहेत. जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचा एक मी आपला असाच जो आठवले ते 2 क्वेश्चन लिहिलेले आहेत. तर एक्सप्लेन डिफरन्स बिटवीन म्हटलं किंवा डिस्टिंग्विश बिटवीन म्हटलं की नाही की आपल्याला काय करायचे, 2 कॉलम करायचे. या आन्सरसाठी तुम्हाला काय करायचं आहे, ग्लायकोलिसिस एका साईडला लिहायचं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी काय लिहायचं आहे,
TCA सायकल. ओके, क्वेश्चनचा अर्थ समजला. एक्सप्लेन डिफरन्स बिटवीन, सरळ सरळ विचारलेलं आहे. एक्सप्लेन डिफरन्स बिटवीन, ह्या दोघांमधला डिफरन्स सांगा. ओके, तर तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचं आहे. 1 2 3 4 असे तुम्हाला 4 पॉईंट लिहायचे. आता पहा, व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन. आता व्हॉट इज द मेन डिफरन्स म्हटले तर तुम्ही 2 कॉलम नाही करणार ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन आणि बॉडी सिमेट्रीसाठी. नो, तुम्हाला एक्सप्लेन करायचे, एकत्रच एक्सप्लेन करायचे ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन आणि बॉडी सिमेट्री. मग तुम्ही लाईन्समध्ये इथं लिहिलं तर चालेल आणि इथं बॉडी सिमेट्री. ओके, आणि मग तुम्ही या दोघातला मेन डिफरन्स लिहू शकता. ओके, अशा पद्धतीने, किंवा डिरेक्टली दोन्ही एकत्र केलं तरी चालेल. क्वेश्चन कसा विचारलाय पहा आणि आन्सर त्याला कसं लिहायचं आहे ते लक्षात घ्या. लक्षात आलेलं आहे. एक्सप्लेन डिफरन्स बिटवीन म्हटलं की कॉलम करायचे आणि व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन म्हटलं की तशा पद्धतीनं लिहायचं आहे. लक्षात येईल. पहा, आपण पुढचं पाहूयात. त्याच्यानंतर जो पॉईंट होता बॉडी कॅव्हिटी, बॉडी सेगमेंटेशन आणि नंतर वेगवेगळे फायलम्स आहेत आणि त्या फायलमची कॅरेक्टरिस्टिक आहेत. फायलम पोरिफेरामध्ये स्पॉन्जिला, ॲनिमल्स इन पोरिफेरा फायलम ते येतात. सिलेंट्रेटा, त्याच्यामध्ये सिलेंट्रेटा किंवा त्याला निडारिया असं म्हटलं जातं. त्याचं एक्झाम्पल आहे हायड्रा आणि आणखी आहे सी ॲनिमोन आणि कोरल, हे 3 आहेत. त्याच्यानंतर फायलम प्लॅटीहेल्मिंथिस. प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये कोणत्या पद्धतीचं ऑर्गनायझेशन असतं तर सेल टिश्यू ऑर्गनायझेशन असतं. जे काही प्लॅटीहेल्मिंथिसमधले ॲनिमल्स असतात त्यांच्यामध्ये सेल टिश्यू ऑर्गनायझेशन असतं. लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर फायलम अस्कल्मेंथिस, याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. फायलम ॲनिलिडा. आता फायलम ॲनिलिडा याच्यामध्ये 3 एक्झाम्पल्स आहेत. एक आहे अर्थवर्म, दुसरा आहे लीच अँड थर्ड वन इज दी नेरिस. या तिघांपैकी तुम्हाला एक डायग्राम विचारली जाऊ शकते. यातलं इम्पॉर्टंट पहा आहे ते अर्थवर्म आहे. आता यातलीच का तर सगळ्याच डायग्राम इम्पॉर्टंट आहेत, पण जे अर्थवर्म आहे, व्हॉट इज द रोल ऑफ अर्थवर्म. अर्थवर्म काय करतो, अर्थवर्म जमीन काय करतं भुसभुशीत करायचं काम करतं, किंवा जमीन काय करतं ते त्याची फर्टिलिटी जी असते ती काय करायचं काम करतं तर वाढवायचं काम करतं. सो ते इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर फायलम अर्थ्रोपोडाचे कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत. आफ्टर दॅट फायलम मोलुस्का, हे इथं संपलेलं आहे नाही, फायलम मोलुस्का आहे. फायलम इकायनोडर्मेटा, फायलम हेमिकॉर्डेटा विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वन. ह्या फायलमपैकी एका फायलमची कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला नक्की विचारली जाणार. सी आफ्टर दॅट फायलम कोर्डेटा, त्याचे सब फायलम आहे युरोकॉर्डेटा. त्याच्यामध्ये वेगवेगळे सब फायलमचे व्हर्टिब्रेटा पण आहे. त्याचे वेगवेगळे क्लासेस आहेत. सायक्लोस्टोमेटा, पायसेस, ॲम्फिबिया, एव्स, मॅमल्स आणि आय थिंक मला वाटते रेप्टाईल्स आहेत. अशा पद्धतीनं हे सगळे टॉपिक तुम्ही पाहिलेले आहेत आणि याच्यामध्ये मला नाही वाटत काही अवघड आहे. फक्त अभ्यास व्यवस्थित करायचा आहे आणि सगळे क्वेश्चन्स व्यवस्थित सॉल्व करायचे आहेत. पहा, हेमिकॉर्डेटा important one, earthworm is also important, also that grade of organization, body symmetry, there is a various platyhelminthes, अस्कhelminthes, these are also important one, एव्स, रेप्टालिया, या सगळ्यांचं तुम्ही स्टडी करून ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं आपण रिमेनिंग जे टॉपिक राहिलेले होते त्या टॉपिकवरती बोललेलं आहोत आणि सगळ्या स्टुडंट्सला एक्झामसाठी ऑल दी बेस्ट. आता एक पॉईंट मला तुमच्याशी शेअर करायचा आहे, तो म्हणजे क्वेश्चन पेपरचं नेचर कशा पद्धतीनं असणार. सी, क्वेश्चन पेपरचं नेचर मी तुम्हाला सांगते. क्वेश्चन पेपर सायन्स 1चा 40 मार्कचा असेल, सायन्स 2चा 40 मार्कचा असेल. जसं आपलं युनिट टेस्टला असायचं, आपली युनिट टेस्ट प्रत्येक टॉपिकवर असायची की नाही 40 मार्कची, त्या पद्धतीनं नेचर ऑफ पेपर थोडक्यात सांगते. काही वेगळं नाही, सॉरी, काही वेगळं नाही नेचर. पहा कशा पद्धतीनं आहे. एकदा पेपरचं नेचर सांगते तुम्हाला आणि आपण मग स्टॉप करूयात. तुम्ही आत्तापर्यंत खूप साऱ्या युनिट टेस्ट सॉल्व केलेल्या आहेत, त्या युनिट टेस्ट सारखंच नेचर असणार आहे. सी,
सायन्स 1 40 मार्क्स, सायन्स 2 40 marks. Okay. Science 1 paper consists of mainly topics syllabus 1 to 6. जे ज्यांना कोणाला माहीत नाही किंवा ज्यांना कोणाला अजून आयडिया नाही त्यांच्यासाठी सांगते पहा. सिलेबस काय आहे 1 to 6 टॉपिक्स. नाउ नेचर. सी there are mainly 4 questions. इथं पण सेम असणार आहे पहा. सिलेबस इथं आहे. एकदा सिलेबस सांगते मग आपण थांबूयात. 1 to 6. ओके. नेचर इकडे पण सेम असणार आहे. 4 क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 1. ऑब्जेक्टिव क्वेश्चंस. ऑब्जेक्टिव क्वेश्चंस विच फॉर 10 मार्क्स. मग या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये पहा कोणकोणते येतील. तर ऑब्जेक्टिव्हमध्ये MCQज असतील, फाइंड कोरिलेशन, ट्रू ऑर फॉल्स, मॅच दी पेअर्स, एखादा फ्लो चार्ट्स, हे जे असतील हे ऑब्जेक्टिव्हमध्ये येतील. सेम तिकडं असेल क्वेश्चन नंबर 1. याच्यामध्ये ABC असेल. सब क्वेश्चन्स असतील. डिरेक्ट कलेक्टिवली एकच लिहिते. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन which is also for 10 marks. Okay. Question number 2 which consists of short answer questions किंवा आन्सर असं म्हणूयात आपण. शॉर्ट आन्सर क्वेश्चन which is for 10 marks in which solve any 5 among 7. ओके. सेम तिकडं असणार आहे. लिहित बसत नाही. ओके. क्वेश्चन नंबर 3 लॉन्ग आन्सर क्वेश्चन्स किंवा 3 मार्क्स क्वेश्चन. 3 मार्काचा असणारा क्वेश्चन असणार आहे. इथं लिहूयात लॉन्ग आन्सर क्वेश्चन. हा पण 10 मार्क्ससाठी सॉरी हा 15 मार्क्ससाठी असणार आहे. याच्यामध्ये सॉल्व एनी 5 अमंग 7. ओके. म्हणजे 3 5 जा 15. ओके. अँड द क्वेश्चन नंबर 4 इज ब्रीफ आन्सर क्वेश्चन. brief answer question which carries 5 marks and having any one among 2. ओके. एक क्वेश्चन 5 मार्काला असेल. पहा बरं किती झाले. 10 + 10 20 + 15 35 + 5 विच इज इक्वल टू 40. पहा अशा पद्धतीचं तुमचं नेचर असणार आहे. इथं तुम्हाला 7 क्वेश्चन मिळतील. त्यातले 5 सॉल्व करायचे आहेत. इथं पण 7 क्वेश्चन मिळतील. 5 सॉल्व करायचे. इथे 2 असतील. त्यातला 1 सॉल्व करायचं आहे. जे सायन्स 1 साठी असणार आहे तेच नेचर सेम सायन्स 2 साठी असणार आहे. आय होप की तुमचे जे सगळे काही क्वेश्चन्स होते, क्युरीज होत्या, ते सगळे तुमच्या क्लिअर झालेल्या असतील. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण थांबूयात.